चला तर आज आपण बनवणार आहोत गावाकडल्या पद्धतीतील मटण रस्सा। त्यासाठी आपल्याला सगळा ताजा मसाला बनवायचा आहे, म्हणून आपण खसखस घेतलेले आहे, नंतर धने घेतलेले आहेत, लाल मिरची, थोडे खडे मसाले घेतलेले आहेत, चक्री फूल, दालचिनीचे तुकडा, नंतर मिऱ्या आहेत, लवंग आहे, जायत्री आहे, तेजपत्ता, मसाला फूल, कांदा, लसूण आणि खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर आता आपण मटणला काय करू, 3 चमचे मी हळद टाकणार आहे आणि मीठ टाकणार आहे। मटण बनवताना कोणत्याही प्रकारचं मटण बनवायचं असलं तरी पण काय करायचं, मीठ आणि हळदीचा वापर थोडासा जास्त प्रमाणामध्ये करायचा आणि 1 चमचा आपण धना पावडर टाकलेला आहे। इकडे आज कुकरमध्ये शिजवणार आहोत, म्हणून कुकरमध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता बारीक कट केलेला कांदा टाकायचा। मस्त असं कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। थोडा कांदा मऊ होत आला की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट जी आपण कुटून घेतलेली आहे ती टाकायची आहे। आपण विकत्रीची वगैरे वापरत नाहीत, घरचंच अद्रक लसूण आपण कुटून टाकतो। इकडं मटणाला छान असं हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आणि धना पावडर टाकलेला, नंतर मटण आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे, छान असं परतून घ्यायचं खालीवरी। आता मटण बनवताना मटणाला परतण्यासाठी काय करायचं, थोडंसं आंगचंच पाणी सुटून द्यायचं आहे। त्याच्यामुळे आता काय करायचं, थोडंसं पाणी सुटून देऊ तर वरतून एक डब्बा ठेवला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवू, तोपर्यंत मटणाला छान असं पाणी सुटतं। मग इकडं पाणी आपलं वरचं बी गरम झालं आहे, तुम्ही बघू शकता मस्त असं मटणाला पाणी सुटलेलं आहे। या असं स्वतःचं वैयक्तिक पाणी सुटून दिलं का म्हणजे छान अशी चव उतरते, सूप पण छान बनतं। आणि आता आपण गरम पाणी टाकून घेऊ तर आणि वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची, कारण की छान असं सूप पण चवदार झाले पाहिजे। सूप चवदार झालं की मग मटणाची भाजी छान चवदार होते। आता कुकर आपण टोपण लावून काय करायचं, शिट्ट्या घेऊन मटण शिजूपर्यंत इकडं आपण मसाला भाजून घेणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा आपण खोबरं टाकलेलं आहे तव्यावरती। आता छान खोबरं मस्त भाजून खरपूस भाजून घ्यायचं लालसर। बघा खोबरं आपलं भाजलेलं आहे। नंतर आपण धने भाजून घेणार आहोत। आता धने भाजताना काय करायचं, थोडीशी तेलाची धार टाकायची, म्हणजे छान असे भाजले जातात। मसाला जेवढा तुम्ही छान अशा पद्धतीत भाजताल ना तेवढी सगळी चव छान उतरते। आता आपण धने भाजून घेऊ तर म्हटलं चला आता नंतर वारीमुळं नंतर मटण वगैरे काय आपण बनवणार नाही आहे, तर त्याच्यामुळे आज मटणाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। आता खसखस भाजून घेऊ तर बघा खसखस छान भाजली की आपण मिरच्या थोडीशी तेलाची धार टाकून छान असा भाजून घ्यायच्या मिरच्या पण। मस्त असं गावाकडल्या पद्धतीत झणझणीत घरी ताजा मसाला बनवून आपण हे मटण बनवणार आहोत। आता कोणाकोणाकडे कसं काळा मसाला जर उपलब्ध नसला आपचा घरचा बनवलेला, तर या पद्धतीने मसाला बनवायचा, म्हणजे मस्त अशी चव लागते। आता आपण खडे मसाले भाजून घेऊ तर थोडीशी तेल टाकायचे आणि मसाले छान असे भाजून घ्यायचे। बघा मसाले आपले छान भाजले गेलेले आहेत। आता आपण कांदा भाजून घेऊ। कांदा आपण उभा बारीक बारीक एकदम बारीक असा कट करून घेतला, म्हणजे भाजायला लवकर भाजतो। थोडंसं तेल टाकायचं म्हणजे भाजायला मदत होते। तेलाने काय होतं, कांदा लवकर लाल पडतो, मस्त असं भाजला जातो। छान असं बघा आपला कांदा पण भाजत आलेला आहे। आता कांदा भाजल्यानंतर काढून घ्यायचा। आता हे सगळे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं आलं आणि लसूण ती पण छान अशा आपण गरम तव्यावरती थोडं गरम करून घेऊ तर। आणि आता हा सगळा मसाला आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असा बारीक वाटून घ्यायचा, कुटून घ्यायचा। जर तुमच्याकडं पाटा वरवाटा असेल, माझ्याकडे आहे पण आज थोडा कंटाळ केला आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच मसाला बनवायला आहे। मसाला तयार आहे, तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा। सुहाना मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आपण, आणि नंतर थोडंसं सूप टाकून त्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा।
मस्त बघा एकदम बारीक मिक्सरमधून आपण मसाला तयार करून घेतला होता. नंतर कढईमध्ये तेल टाकून मसाला टाकून सुहाना मसाला टाकून सूप टाकून थोडंसं बघा तेल छान सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सूप आणि मटण टाकून घेऊ. बस बाकी कोणतेही मसाले टाकायची गरज नाही. आता कसं आहे आपण मिरच्या भाजलेलं सगळं भाजलेलं आहे त्याच्यामुळं अजिबात तिखट वगैरे कोणतं, फक्त एक थोड्याशा चवीसाठी आपण सुहाना मटण मसाला टाकलेला आहे. नाही तर बाकी कोणताही मसाला टाकायची गरज नाही. एवढ्यातच इतकं सुपर असं मस्त असं झणझणीत मटण रस्सा तयार होतो. आता मस्त थीर झाल्यानंतर थोडीशी म्हणायचं तर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, कारण की छान अशी चव येते बघा. मस्त असं झणझणीत आपलं मटण तयार आहे. नक्कीच तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि आपल्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा जा की रेसिपी कशा आहेत. मस्त असं बघा ज्वारीची भाकर, मस्त झणझणीत असं काळा मसाल्यातील मटण रस्सा, कांदा आणि लिंबू. तर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती येत असतात. नक्कीच तुम्ही सगळे सपोर्ट करा. धन्यवाद.